तिळगुळ बनवणार आहे. काहून? अरे 10:30 वाजली, तू आता म्हणत आहे की उद्या नाही बनवा लागत म्हणून. मी आता केव्हा बनवीन? नमस्कार मंडळी, मी शुभी बनकर. वेलकम टू माय चॅनल. आज ॲक्च्युली माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग व्हिडिओ आहे हा. उद्या जसं तर माहीतच आहे, उद्या संक्रांत आहे आणि माझ्या आईशी मी आता थोड्या वेळा अगोदर फोनवर बोलली. ती मला सांगत होते की उद्या संक्रांत असल्यामुळे तीळ भाजता येत नाही आणि तिळगुळ सुद्धा बनवता येत नाही. तर आता ॲक्च्युली 10:48 झाले आणि मला 12 वाजायच्या अगोदर तिळगुळ बनवायचं आहे. आणि ॲक्च्युली मी सेकंड टाइम तिळगुळ बनवत आहे. मला काही आयडिया पण नाहीये की मला होईल तेवढ्या वेळात, नाही होणार. सो जस्ट टेक दिस चॅलेंज अँड ट्राय. मी अगोदर कढई घेते आणि त्यामध्ये तीळ भाजून घेते. सर्वात जास्त वेळ तर तीळ भाजायलाच जातो. मी ना विदर्भाची आहे, नागपूरची. आमच्याकडे ना संक्रांतीला लाल तिळाचे तिळगुळ बनवतात. पण मी पुण्यामध्ये भरपूर जागे शोधले पण मला कुठेच नाही मिळालं. मग फायनली डीमार्ट, सस्ते में मस्त. तर मी डीमार्ट मधनं 1.5 किलो तीळ आणली आहे. बट आता तर तेवढी पॉसिबल नाही आहे की मी 1.5 किलो लाडू बनवेल. म्हणून मी आता फक्त जस्ट अर्धा किलोचे लाडू बनवते. सोबतच तिळगुळाची पोळी करायची आहे, त्याचं वेगळं करायचं आहे सारण, आणि तिळगुळ वेगळं करायचं आहे. माझ्यासाठी तरी खूप टफ आहे. आधी मी तीळ भाजून घेते, त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा भेटते. मी आता सध्या खूप घाईत होती. मी गॅसची फ्लेम खूप हाय करून ठेवली आणि त्या याच्यामध्ये माझे अर्धे तीळ तर जळाले. होपफुली माझे तिळगुळ कळू नको लागायला. सो माझी तीळ आता भाजून झालेली आहे. मी यात थंड करायला ठेवते. तशी मी खूप फास्ट आहे. ॲक्च्युली मी 10 मिनिटामध्ये तीळ भाजून घेतली आहे आणि आता मी गुळाचा पाक करणार आहे. तर त्यासाठी मी आधी गुळ आणि त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे. ॲक्च्युली तिळगुळमध्ये आवाज टीव्हीचा. ॲक्च्युली तिळगुळमध्ये शेंगदाणे पण टाकतात, पण माझ्याकडे आता एवढा वेळ नाही की मी शेंगदाणे पण भाजत बसू. आणि त्यामुळे मी प्रॉपर तीळ आणि गुळ याचेच लाडू बनवते. मला मेजरमेंट पण नाही कळत आहे की किती घ्यायला पाहिजे आता, कारण यात गुळ, यात पूर्णच गुळ टाकलेला आहे आणि थोडंसं तो जळायला नको म्हणून थोडंसं पाणी त्यात सोडते. ॲक्च्युली मी लास्ट टाइम तिळगुळ बनवलं होतं असंच घरी खायला. त्यावेळेस मी पाणी नाही टाकलं गुळामध्ये आणि असंच गुळ गरम केला आणि त्यामध्ये तीळ, शेंगदाण्याचा पूड टाकून भिजवून घेतला. त्यानंतर तो इतका असा कडक झाला होता त्या गुळामुळे. मे बी गुळ जास्तच ओव्हरकुक झाला असेल, नाहीतर मग काय माहिती. पण जे पण झालं होतं त्याच्या माझ्यासोबत तेव्हा, असा तो लाडू तुटत सुद्धा नव्हता. मग मी पुन्हा ते मिक्सर हे केलं, बारीक केलं. त्यात मी पाणी घातलं थोडंसं गरम आणि नंतर लाडू बांधले, तर ते छान वाटत होते. तेव्हापासून मला कळलं की गुळ गरम करताना ऍटलीस्ट थोडं तरी पाणी टाकायला पाहिजे. मी एका व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं, त्यात असं होतं की गुळाला स्टीम करते, म्हणजे खाली स्टीम लावते आणि वरती गुळ हे करतो. पण मला त्या आयडियापेक्षा मला माझीच पद्धत सोपी वाटते. एवढा वेळ कमी होता ना माझ्याकडे, मी लिटरली गुळ किसला सुद्धा नाही. मी सरळ सरळ त्याच्या मोठ्या मोठ्या बट्ट्याच पाण्यात सोडलेल्या. आता मी जेव्हा गुळ गरम करत आहे तेव्हापर्यंत माझे तीळ थंडी होऊन जाईल आणि मग बेशरम सारखी रात्रीच्या वेळेस लोकांना जागवायसाठी मी माझी मिक्सर लावणार आहे.
मला आता सोसायटीमध्ये लोक पण शिव्या घालतील, रात्री 11-12 वाजता कोण मिक्सर लावतोय म्हणून. आता 11:02 झाले आहे आणि माझा गुळाचा पाक पण रेडी आहे. सो माझा पाक बनलाय आणि माझे तीळ थंडे तर नाही झाले, बट काही प्रॉब्लेम नाही. मी त्याला थोडंसं वेळ अजून थांबते, कारण माझ्याकडे भरपूर वेळ आहे. 1 तास आहे. 1 तासामध्ये माझे लाडू तर बनवूनच जातील. लाडू नाही बनतील, पण ऍटलिस्ट सारण तर बनवून जाईल, जे नैवेद्यासाठी मेन असते. One eternity later. मी भरपूर वेट करत आहे की तीळ थंडी झाली पाहिजे, पण ऑलमोस्ट मला वाटतं की अजून अर्धा तास लागेल. पण माझ्याकडे एवढा पेशन्स पण नाही आणि टाइम पण नाहीये की मी वाट बघत बसेल. तर मी आधी याला ग्राइंड करून घेत आहे. आणि आता टाइम झालाय 11:15 झाले आता. मी ऍक्च्युली लास्ट इयरला जेव्हा बनवले होते तिळगुळचे लाडू, त्यावेळेस मी 4-5 दिवस अगोदरच बनवले होते. पण यावेळेस माझ्या नवऱ्याची तब्येत खराब आहे, त्याला टायफॉइड झालंय. त्या मध्ये तो ऍडमिट पण होता. तर त्या टेन्शन मध्ये वगैरे मला टाइम पण नाही मिळाला की मी बनवू. आणि मला माझी मम्मी एकदम वेळेवर असा बॉम्ब फोडते माझ्यावरती की उद्या नाही बनवू शकत. माझ्या तेच एक नवीन मोठा टास्क आहे. मला वाटलं की तीळ गरम आहे तर ग्राइंड चांगले नाही होणार, पण खूप छान फाईन आणि असं थोडस काय म्हणते चितन याला, असं ते काय म्हणताय, दरदरा. हा, थोडासा असा दरदरा पिसून झालेला आहे. ऍक्च्युली मला तरी असं वाटत आहे की मी जे तीळ घेतली आहे आणि माझा जो पाक आहे त्याचं मेजरमेंट काही बरोबर बसणार नाहीये. पाक जो आहे तो मला वाटतो कमी पडेल मला अर्धा किलो तिळासाठी. तर जेवढे आता होईल पॉसिबल मी तेवढेच बनवते. मी आज अगोदरच गुळ मेल्ट करून ठेवलेला, तर आता तो थंड झाला. पण थंड गुळामध्ये जर तीळ टाकले तर त्याचे लाडू बरोबर बनत नाही. म्हणून मी पुन्हा एकदा गुळ गरम करते. काय करत विचार, काय करून राहिले? झालं आता सारण बनून झालंय. तू कॅमेऱ्यात नाही दिसत आहे, इकडे बिचाराची तब्येत खराब आहे राव, है ना. यामुळे मला इच्छा सुद्धा नाहीये की संक्रांती मोठी करावं किंवा चांगल्याने साजरी करावं. पण जेवढं होईल तेवढं करेल आम्ही, है ना. ऍक्च्युली असं झालंय, ह्याचे लाडू तर नाहीच बनणार आहे. यात मला अजून तीळ टाकावं लागणार. नाही नाही म्हणता म्हणता मला त्यामध्ये पूर्णच तीळचा पूड टाकावा लागला. मला वाटलं की त्या पाकामध्ये कमी होईल, पण तो बरोबर झाले. आणि आता माझी मज्जा आहे गरम गरम गुळाच्या पाकामध्ये हात टाकून लाडू बनवायचे. याने तूप टाकल्याने लाडू थोडे सॉफ्ट होतात आणि हाताला चिकटत सुद्धा नाही. डन. माझं सारण बनवून झालंय. अगोदर मी थोडस काढून ठेवते उद्याच्या पोळ्यांसाठी. डन. आणि आता वेळ झाली आहे 11:20 झाले आहे. भरपूर वेळ आहे, बनवून तर जाईलच. आता मी सुरुवात करते लाडू बनवायसाठी. वाव, ऍक्च्युली मी तर नाही दिसते, पण तुम्ही बघू शकता की किती छान हे झालंय. हे लाडू किती छान बनणार आहे.
याची बाइंडिंग पण किती छान येते, बघायचंय. ये खाऊन नको घेऊ हातातून हिसकून. तू का फोन घ्यायसाठी आला? मी टाइम कशात दाखवीन? मग मी टाइम दाखवण्यासाठी तुझा फोन घेऊन आली. तुला आवडते ना लाडू तिळाचे? ऍक्च्युली मी त्याच्यासाठी स्पेशल बनवते, कारण की तीळ पण थोडी गरम असते आणि गुड पण गरम असतो, त्याच्यामुळे खोकला, सर्दी, याच्यासाठी ते मेडिसिन सारखं यूज होते. आमची सासूबाई थोडा वेळ का मिक्सरचा प्लग चालू राहिला, जाऊन पटकन बटन बंद करून आल्या. लोक मला म्हणतात, अरे तुझी किती मज्जा आहे, तू सासू सासऱ्याच्या दूर राहते, तुला काही टेन्शन नाहीये. अरे बाबा, आमच्या घरी एक ऑलरेडी 10 सासू सारखी एक सासू आहे. मला ना हे मिश्रण बनवायला जेवढा वेळ लागला ना, मला वाटतं लाडू बनवायला 12 तास वाजणार आहे. बघ ना यार, किती हळूहळू, म्हणजे बरोबर साईज नाही बनत आहे माझ्या हाताने. जवळ जा. 11:40 झाले आणि फायनली माझे लाडू बनून झाले आणि सारण सुद्धा बनवून झालंय. आता पटापटा हे सावरून भांडे धुवायला टाकून मस्त झोपायला जायचं, कारण की मला सकाळी लवकर उठायचंय. घरची पूजा, दरवाजाची पूजा, आणि वरून माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलला घेऊन जायचंय. उद्या पण खूप काम आहे. आणि हे मी बनवलेलं लाडू आता खायला कशी आहे ते तर मी सांगू नाही शकत, कारण की उद्या पूजा झाल्याशिवाय मी खाऊ पण नाही शकणार. सो माझे तिळगुळ बनून झाले आहेत आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा. धन्यवाद.